डिसेंबरला नोव्हेंबर एंडला, त्यावेळेस आम्ही 100% ह्या गोष्टीचा विषय होणार. आणि तुम्हाला पण माहिती आहे की एकदा मी पुढे गेलो की महागाई सरकणार नाही. तुम्ही याचं उत्तर आम्हाला द्यावंच लागेल, नाही तर याच्यावर मी लक्षवेधी करणार. मी तुम्हाला सगळ्याला सोडणार नाही. मला फक्त एकच आहे, ह्यांचं उत्तर आज काय देणार. जर एवढ्या दिवसात कारवाई तुम्ही आमसभेपासून आजपर्यंत एक माहिती द्या, त्याच्यात किती गुन्हे दाखल झाले, रिपीटेड किती आहेत, आणि त्यांना तुम्ही किती जणांवरती मोका MPD लावायसाठी प्रस्ताव दिला, आणि आता तुम्ही ही कशी बंद करणार 8-10 जणांची आणि किती दिवसात. सरळ असा अर्थ की तुमच्या आमदारांच्या अध्यक्षाखाली होऊन सुद्धा तुम्ही काही दखल घेतली नाही, तुम्ही किंमत देत नाही कोणाला. तसं नाही, तसं नाही. 2 दुकानं बंद केली दाखवा, 2 दारू दुकानं बंद केली, काय केलं नाही. 1 वर्षात काय केलं? त्यांनी त्याचं लेखी उत्तर देतील. विषय आता त्यांनी काय उत्तर दिलं की आमच्यावरती आता काय केलं ते सोबत नाही. तुम्ही उपोषण मिटवायला सोबत सगळी खायला पाहिजे ना, तुमच्या माहिती पाहिजे की नको. परवा ते आल्यानंतर ते आम्हाला ते ह्यांना आम्ही बोललो केलो, ह्यांचं 2 शब्द परवाचं असेल बरं, आमच्या वरद असल्याशिवाय हे धंदे चालत नाही. त्यामुळे ह्यांना कसं रोखायचं आम्हाला कळतंय. आतापर्यंत तुमचा दूरत असतो होता त्यांना म्हणजे का नाही मॅडम, हा शब्द आहे का नाही? हो सगळे नाही सगळे तुम्ही सांगा वरद असता हा शब्द नव्हता. आणि साहेब वरद हा शब्द नाही. वरद आमची बॉट तुम्ही पण होता. वरद असते मॅडम, वरद असता हा शब्द होता. पहिली गोष्ट बरं ऐका, एक झालं तुम्ही आम्हाला फोटो ठरवलं त्यामुळे तुमचा विश्वास. साहेब एक मिनिट, त्यांनी सुद्धा केस नोंदवली सर लगेच, आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच चर्चेला आलो सर. केस नोंदवणे हा, ऐका ना, नाही मॅडम एक केस नोंदवण्यासाठी उपोषण नाही, हे उपोषण दारू बंद करण्यासाठी. केस नोंदवण्यासाठी बसलेली नाही का, बसलाय. त्यामुळे ह्यांचं आमचं म्हणणं काय, 31/7ला येणे तुम्हाला, नाही आता बाबा एकच मिनिट, 31/7ला त्यांनी तुम्हाला इंटिमेट दिलंय. आज 15 ऑगस्ट आहे, यांना उपोषणला बसायची वेळ आली का, माझा साधा प्रश्न आहे. जर तुम्ही 31/7 ते 15 ऑगस्टमध्ये तुम्ही जर ह्या 8 धंदेवाली सगळे मोका लावायचा आहे, तुम्हाला जी करणार आहे आत्ता पुढं, ती आधीच केलं असतं तर ही वेळ आली असती का, आज ह्यांना उपोषण करायची वेळ आली असती का. बरं ह्याच्या आधी मी तुम्हाला बोलवून पण सांगितलं, हे सगळ्यात एकच सांगितलं. आता सगळे पत्रकार आहेत, मी यांना ऑफिसला बोलवून सांगितलं की मला तालुक्यात कुठेही दारू चालू नाही पाहिजे, माझा एकही कार्यकर्ता दारू विकणार नाही, ज्याच्यावर असेल तेव्हा तुम्ही सडेतोड कारवाई करा, ही स्पष्ट सांगितलं का नाही. मग मला सांग कोण पाठीशी घालते या सगळ्याला. मग आता तुम्ही कारवाई करत नाही, तुम्ही कारवाई करू देत नाही, तुमच्या मॅडम करत नाही. 15 दिवस जर यांनी तुम्हाला इंटिमेशन दिली आहे, त्या पिरियडमध्ये कारवाई होत नाही, आज चालू आहे का नाही दारू तुम्हाला माहीत नाही तुमच्या टेरिटरीत, मग तुम्ही काम कशाला करताय. साधा सरळ माझं नसेल होत तर सांगा, आम्ही तुम्हाला पुढची त्याच्या बोलतो, आम्ही सिंपल विषय बोलतोय. आम्ही यांना स्पष्टपणे जोपर्यंत निष्कर्ष येत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण स्थगित करावं अशी मी विनंती केली होती. साहेब प्रश्न माझा वेगळा आहे, तुम्ही उपोषण आज 15 ऑगस्टला बसायची वेळ का आली. पण तुम्हाला 31 जुलैला यांनी पत्र दिलंय, आज आपण 15 ऑगस्ट ही 16 दिवस तुम्हाला उपोषण करायची वेळ का आली. मॅडम इन्व्हर्ट तुमच्याकडे आहे ना, तुम्ही इन्व्हर्ट झालं ना, तुमच्याकडे पत्र आलंच असेल ना. 31 ग्रामसेवकांनी यांचे दिलं होतं सर. ठीक आहे ना, तुमच्याकडे पोच आहे, विषय संपला. आता आमचा साधा प्रश्न आहे की यांना उपोषण करायला का लागलं आज, माझा साधा प्रश्न आहे. मला एवढंच फक्त उत्तर द्या. 11 तारखेला ऐका की पुढे तो मुद्दा नाही. आता माझा साधा प्रश्न आहे, 15 ऑगस्टच्या दिवशी देश स्वातंत्र्य झाला आहे, यांना आज उपोषण करायला वेळ का आली. 15 दिवस तुम्हाला देऊन यांनी काल तुम्हाला पत्र दिलंय 11 तारखेला आणि आज बसलेत असं नाही. मला पण असं वाटलं होतं की 10 तारखेला यांनी पत्र दिलंय आणि 11 तारखेला तुम्ही कारवाई केली आणि आज लगे उपोषणला बसलीत असं मला वाटलं होतं. म्हणून मी थोडंसं ज्यांच्यावर कारवाई केली ना, ते घेऊन गेले, थोडंसं पुढे घेऊन 15,000 रुपये घेऊन त्यांना सोडून पण दिले. फायदा झाला यांचा या डिपार्टमेंटचा. माझं काय केलं नाही 15,000 रुपये, या डिपार्टमेंट फायदा झाला आमच्या उपोषणाचा, असा अर्थ झाला.
म्हणजे अशी घटना तर झालेली नाही. समोर ते सांगा. हप्ते मिळत नाहीत असं म्हणायचं आरोप आहे. करणार सर काही करू शकतो नाही, आरोप नाही. आणि ऐका, त्याला- ऐका. त्याला समोर आणावं सर. तुम्ही त्याला पाठीशी का घालता त्या नाही, आम्हाला? बदनामी विषयच नाही सर. आता मला साहेब, हा विषय साहेब, माझ्या आज आलाय. माझा प्रश्न उलटा आहे. आता तुम्ही एक डिपार्टमेंट आहे आणि ही एक डिपार्टमेंट आहे. हा? तुमचं आता नाव भारत भोसले. हा? भारत भोसलेंनी 15,000 घेतली म्हणली नाहीत ना. ती काय म्हणतायत साहेब? ते बरोबर आहे. नाही एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने पैसे घेतले. हो सर. ह्याच्या अर्थ तुमच्या डिव्हिजनचे तुम्ही कोण असाल खाली, तुमच्या कॉन्स्टेबलने घेतली तर तुम्ही जबाबदार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे काय चाललंय इथं तुमच्या टेरिटरीत तुमची जबाबदारी नाही का? 100% पण अशी घटना सर घडलेली माफ नाही. करा सर, पण मी एक दिवस केसला आले होते आणि आज तथ्य नाही माझ्या नाही, बाबतीत. आता हे सांगतोय ना समोर तुमच्या. नाही, मी स्वतः पण अख्खं होते. गावभर चर्चा आहे तुमच्या नाही सर, मी स्वतः आले होते आणि त्यात अजिबात तथ्य नाही. तुमच्या झोन डिपार्टमेंटचं वेगळं मत आहे. होय का? हे डिपार्टमेंट हे तथ्य नाही, 15,000. आमच्या तसे रेकॉर्ड आहे. येणारे लोक सांगतात बरं तसं बरं. एक मिनिट आपण असं थांबा ना एक मिनिट. आता त्या दिवशी कारवाई झाली नेमकी कशी झाली आणि काय केलं नाही सांगायचं. मी तिथे सकाळी आले होते सर. तिथे जे एक उघडा मिळाला तिथे कारवाई केली. दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो, तो बंद होता. त्याला वारंवार कॉल केले, आला नाही. आम्ही दुसऱ्या गावात गेलो, रिटर्न येताना संध्याकाळी तो अवेलेबल होता. तिथं गेलो, तिथं एक इसम होता, ज्याला त्याला विचारलं, तो म्हणला मीच मालक आहे, मीच हे आहे. मग तिथं आणखीन एक होता पोरगा, तर तो जरा गडबडलेला होता. त्याच्यातला खरा मालक कोण आहे, कोण चालवतो हे मला माहित नाही. माझ्याकडचे जे जेवण नाही, साधा विषय दारू विक्री चालू होती का? हो चालू. बरोबर. त्यावर काय कारवाई केली? आमच्या नियमानुसार 65 काय? विक्रीची केस नोंद. काय नोंद म्हणजे काय केलं ते? जे बाहेर केली. FIR. FIR. त्याच्यात काय करतो ते? 65 मध्ये सर 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि 25,000 ते 50,000 दंड आहे. बरं. मग ते कोर्टात. आफ्टर कोर्टात. आता मग प्रिव्हेंटिव्ह काय तुम्ही त्याला करू शकतो जामीन सर. जर तेच त्याच नाही त्या दिवशी त्याला अटक नाही करतायचं. बरं मग काय त्याला नोटीस देतो आपण सर. 35-3-4 यांना पण माहिती आहे. 35-3-4 नोटीस देतो आपण. अटक करता येत तशी दिली का आपण? हो. बरं. आणि त्याला सांगितलं सुद्धा होतं दुसऱ्या दिवशी ऑफिसला ये, त्याचा जबाब घ्यायचा आहे. आम्ही म्हणजे जे बैठक ठेवली होती त्याला पण तो आला नाही आणि पुढचं तर मग आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस पाटलांना बोलू. तुम्ही चालवतो. हा त्यांना पण. अहो पण तीच कारवाई तुम्ही त्याच्या गाड्यावर केली हो, मालकावर केली. नाही, एक मिनिट. माझा आता तुम्हाला असा प्रश्न आहे की जर आता आपण नोटीस देणं आणि प्रोसेस आहे मग दॅट सेट का? नाही सर 7 वर्ष आणि त्याचं सॅम्पल पाठवतो ज्यावेळेस सर सिद्ध आपण. होईल त्यावेळेस. हो. तसं नाही. आता ही दारू बंद व्हायसाठी जर तुमच्या अशा बोलण्यावर कायदाच स्वतः असेल तर मग यांनी उपोषण करून तर काय करणार आणि आम्ही चर्चा करून काय करणार? आमचा साधा प्रश्न आहे, तुम्ही केलंय आणि त्याचं जर आउटपुट येणार नाही तर उद्या तुम्ही करणार काय आणि पण कशी करणार? आपल्याकडे जे आपल्या अधिकारी आपल्याला आता तडीपार करता येतं म्हणजे तडीपारचे कायदेशीर तरतुदी आपल्याकडे नाही म्हणजे आपल्या डिपार्टमेंटकडे नाही आहे. हां पण ते MPDA आणि मोका ह्या गोष्टी आहेत. आणि सर मी यांना आणि एवढा शब्द दिला होता की त्या जागा ज्या आहेत त्या आपण सील करू म्हणलं. फक्त आता काय झालं विषय की त्या मॅडमनी फक्त केस केली आणि ते मला दुसऱ्या दिवशी समजल्यामुळे मला त्यांना आमच्यात हे झालं नाही, कम्युनिकेशन झालं नाही की ती जागा येते आता सील करा. एवढंच कम्युनिकेशन राहिलं नाही तर त्या दिवशी जागा सील झाली असते. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांनी त्या दिवशी कारवाई केली का? नंतर त्याच्या आठव्या FS दिवशी पण आलं परत दुसरी होतं. कारवाई झाली बऱ्यापैकी. FS नी त्या दिवशी सुद्धा तुम्ही सील केली ना? FS दुसरं पथक आलं होतं. अहो पण तुम्ही केली नाही की नाही, तो गुन्हा तसाच राहिला. बेकायदेशीर दारू विकतच राहिला बरोबर. परत पण कारवाई झाली, परत पण दारू विकतच राहिला म्हणजे तुम्ही नुसतं गुन्हा नोंद करणार. तुम्ही ज्याला सोडलं ना एका तासात येऊन गावात दारू चालू कुठल्या बेसवर तुम्ही एवढं धाडस कुठून येईल? आणि एका तासात काय दारू त्यांनी विकायचा? जे हा प्रश्न मांडला रात्री 16 तारखेला दारू गाडीवर विकत होती. एक मिनिट. आता यांनी जे प्रश्न मांडला की त्या दिवशी तुम्ही कारवाई केली, 35 नोटीस दिली, तुम्ही सील केलं नाही. नाही सर, मी परत त्याच ठिकाणी 8 दिवसानं नाही, 2 दिवसांनी 2 दुसरं दिवसांनी पथक काय झाली कारवाई त्यांनी पण नाही सील केलं. मग आउटपुट काय? ते थोडंसं हेच झालं सर. पण मी जर असतो तर 100% आमच्यात कम्युनिकेशन नाही राहिलं सर. ती माझी चूक आहे, ती मी मान्य करेन सर. तर ते जर ते माझ्याशी संपर्क झाला असल्याकडे तर मी 100% ती जागा सील करायला लावली असती सर. 100%. फक्त पुन्हा कुठे घडला हे मला माहीत नव्हतं. नंतर FIR ज्यावेळी माझ्याकडे आली त्यावेळी ते मला आता तर काय अडचण नाही. आता नाही, आपण काहीच अडचण नाहीये, एकाच घटनेवर बोलतोय आणि यांचं 8 राहिलेले व्यवसाय 8 राहिलेले 7 व्यवसाय
त्यांनी नावं दिलेली आहेत सर आणि आमचं पण त्याच्यावर चालू आहे सर. आम्ही यांच्याबरोबर बोलल्यानंतर आम्ही परत त्या दिवशी गावात सगळा राऊंड मारून जे उपलब्ध होते ना त्यांना परत दम देऊन आलो सर. परत त्यांची घरं चेक केली सर त्या दिवशी. महेश तेलांचं सुद्धा मी घर चेक केलं त्या दिवशी. अहो तुम्ही नावं घेऊन आम्हाला हे करू नका हो. नाही आता तुमचा प्रश्न आहे ना. एक मिनिट माझा नाही असू राहील एक त्याला select तंग ते केलं त्याला नाही 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 माझा काय? प्रश्न नाही तुम्हाला माहित नाही का कोण धंदेवादी? एक मिनिट माझा आहे, सर मग माझा सांगितलं नाही ना. नाही माझा प्रश्न काय आहे आता जी आपण ही 7 लोक आहेत काही 7 कारवाई करायच्या त्याचा काय टाइम बॉन्ड पण काय आता कारवाई सर होत म्हणजे आपल्या वेळ आता एमपीडीच्या एका प्रोसेसला सर आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 महिने लागतात सर. बरोबर आता वेळेला नाही सील आता करायला सील करायला काय नाही मला गुन्हा बरं, कळतोय. एक मिनिट डॉक्टर सर मुद्दा आपला हा आहे की हे जे काही 7-8 त्यांचे व्यवसाय सुरू आहेत ज्याच्यामुळं गावाची सगळी कायदा सुव्यवस्था बिघडते तर यांच्यावरती जी आपल्यातली एक्स्ट्रीम कारवाई ती किती दिवसात आणि कशी करणार नाही, सापडला की ते घर सील होणार सर. सापडला आता म्हणजे कसं आहे त्याच्यासाठी तुमच्या टेरिटरीत नाही तुमच्या कंटिन्युअसली सर वॉच ठेवणं तुमच्या गरजेचं आहे. टेरिटरीत काय चाललंय म्हणजे हे नाही एक मिनिट ऐका नाही, डेपुटी ते जोपर्यंत येत आहे तोपर्यंत ती व्यवसाय ऐका सापडतच ना नाही. ऐका ना डेपुटी हातरीने सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला मी एवढं कर्तव्य दक्ष आहे. ऐका ना मी एक मुद्दा सांगतोय की तुमच्या टेरिटरीत काल चालू आहे का नाही हे तुम्हाला माहित नाही बरोबर आहे ना मग आता तुम्हाला उद्या कशी कळणार उद्या तुम्ही कारवाई करायला जाणार आहे यांनी तर 7-10 नावं दिली असतील 25 नावं दिली तुम्ही कारवाई करणार कशी आणि तुम्हाला सापडणार कशी ती आणि आता साहेब मी तुम्हाला प्रश्न विचारला आज आता 15 ऑगस्टच्या दिवशी तर ड्राय डे आहे मग आज बी चालू आहे यांचं म्हणणं आहे मग आज माहीत नाही ना आपल्याला कुठं चालू आहे कशी आहे मग आज जर तुम्हाला इथं आपण बसलेलो असताना जर कुठं विकत असतील तर मग आपलं 10 किंवा आपलं काय राहिलं आपल्या डिपार्टमेंटचं पण काय राहिलं ना तुमचं पण काय राहिलं नाही मग ह्याच्यावर नेमकं तुम्ही करणार कसं आता यांना सोल्युशन पाहिजे ही सोल्युशन शो उठत नाहीत मग यांना तुमच्या बोलण्यावरनं आत्ता जी काही सगळी चर्चा करतो ह्याच्यातनं मला वाटत नाही की सोल्युशन तुम्ही देऊ शकताय मग सोल्युशन नसेल तर मग ह्यांना आम्ही कसे याच्यावर सांगू उपोषण सोडा म्हणून ह्यांचं म्हणणं काय आहे तुम्हाला जर काल चालू आहे का आज चालू आहे का ही माहीत नाही तर तुम्ही त्या 8 जणांना हुडकणार कसं म्हणजे तुम्ही मला क्लिअर करा म्हणजे मग आम्ही त्याप्रमाणे मग पुढं नाही सर 100% मी बंद करणार हे मला विश्वास आहे माझ्या कारवाईवर सर. आता त्यांनी काय टाइम सांगा ना. किंवा त्या थांबा ना, एक मिनिट टाइम सांगा 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही सर मी आता हा प्रश्न सर ज्वलंत झाला नाही ज्वलन हा नाही ज्वलंत झाला, साहेब सर. ऐका 31 जुलैला नोटीस दिली तो स्टार्ट पॉईंट आहे 1 वर्षापूर्वी आमसभेत हाच विषय झाला होता तो स्टार्ट पॉईंट आहे अजून आपण कशाची आणि किती वाट काय बघणार गरज तेव्हा बंद व्हायला पाहिजे आणि मग आता कशाची अजून वाट त्यावेळी बघायची काय मॅडमने जो प्रश्न उपस्थित केला होता सर काय त्यावेळी ती तक्रार पोलीस स्टेशनला होती. तय्यब मुजावर साहेब म्हणून होते. काय मुजावर माहिती? साहेब- जी पण त्यांनी तुमचं डिपार्टमेंट एक मिनिट इथून पुढे एमपीडी झालं उत्तर पाहिजे. आधी घेऊ द्या की 2 मिनिटं ग्रामसभेपासून आतापर्यंत एमपीडी व्हायला पाहिजे. त्यांच्या ह्याच्यातच ते सापडणार आहेत आता 2 मिनिट बोलण्यात. त्यांचं उत्तर घेऊ द्या ना हा, ते तय्यब मुजावर साहेबांनी त्यावेळी आमचा साहेब स्वतः होते ते मला रोखलं आणि तय्यब मुजावर साहेबांनी सांगितलं की तुम्ही उत्तर द्या. तिथं रोखलं ते स्वतः साहेबांनी रोखलं होतं म्हणजे तुम्ही असाल नसाल मला माहित नाही हो, होतो आम्ही. हा, तर ते विषय होता ते नंतर हे झाला विषय तर ते मॅडमनी संपूर्ण सगळं ते सांगितलं की कशा प्रकारे घटना घडली तुम्ही केस नोंद करून घेतली नाही वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर परत आमचे चालूच होते सर आम्ही थांबलो नाही असं नाही 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 आता मुद्दा आपण बोलू एक मिनिट आता ज्या दिवशी तुम्ही समक्ष होता मुजावर साहेब होते मी होतो आणि गावकरी होतो आपण तिथं प्रश्न रेज झाला आता त्या प्रश्न तुम्ही माईकवर असतानाच विचारला होता आणि त्याच्यात यांना अपेक्षित पोलिसांकडनं उत्तर होतं म्हणून त्यांना पोलिसांकडनं उत्तर द्यायला होतं पण जबाबदारी तुमची आहे ना तुमच्या विभाग आहे ना तो एक्साईज आणि मग दोघांची पण ऐका ना त्यांची तर आहे त्यांच्याकडे मायनर ऍक्ट आहे तसं तुमच्याकडे फक्त मेजर आहे त्यांच्याकडे पण आहे ते करतील काय त्यांना आता मी विचारणार नाही पण आपली जबाबदारी म्हणून आपण त्यानंतर या गावात किती कारवाई केली सांगा ना किती गुन्हे कोणावर झाले आता पहिल्या आधी आधी आता तर माझ्याकडे नाहीये आधी नाहीये नाही कसं आहे तुम्ही मागवून घ्या 2 मिनिटं थांबा तुम्ही